हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला। हिंगोली शहरालगत असलेल्या लिंबाळा मक्ता परिसरामध्ये महाबीजच्या गोडाऊनमध्ये जे आहेत ते पत्र उडालेले आहेत। आपण बघतोय की मी आता त्याच महाबीजचं हे गोडाऊन आहे आणि या गोडाऊनवरचे झालेल्या वादळी वाऱ्यामुळे कशा प्रकारे पत्र जे आहेत ते उडलेले आहेत आणि अँगल जे आहेत ते खाली जमिनीवरती टेकले आहे आणि ह्यामुळे जे आहे ते प्रचंड प्रमाणात त्याचं नुकसान झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात गोडाऊनचं तर नुकसान झालेलंच आहे, मात्र गोडाऊनमध्ये जे साठवणूक केलेली होती त्या मालाचंही प्रचंड नुकसान झालेलं आहे। आपण बघतोय की आता हे जे आहे ते सोयाबीनच्या सांगितल्याप्रमाणे मिळालेल्या माहितीनुसार जे आहे ते रिजेक्ट झालेल्या थप्प्या आहेत आणि हा रिजेक्ट झालेल्या थप्प्या जे आहेत ते पूर्णतः भिजलेले आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी हरभरा असेल, सोयाबीन असेल, इतरही बऱ्याचशा बियाण्यांचं जे आहे ते कच्च्या बियाण्यांचं नुकसान झाल्याची माहिती आहे। आपण बघतोय की कशा प्रकारे जे आहे ते हे मोठ्या प्रमाणात जे आहे ते शेड होतं, मोठ्या प्रमाणात जे आहे ते गोडाऊन होतं आणि या गोडाऊनमधला जे आहे ते माल संपूर्णतः भिजलेला आहे। आपण बघतो की आताही हवेवरून जे आहे ते पत्र जे आहेत ते खालीवर होत आहेत। दुसऱ्या प्रकारे मी कॅमेरामॅनला विनंती करेल की आपण बघतोय की त्या ठिकाणी आपल्याला पत्राला पडलेले छिद्र आहेत, कारण की हे पत्र उडाले आणि ह्या पत्रावरती पडले, त्यामुळे जे आहे ते पत्राला कुठेतरी छिद्र पडले आणि पत्राला छिद्र पडल्यानंतर हे पाणी जे आहे ते पूर्णतः या हरभऱ्यामध्ये मुरलेलं आहे आणि पाणी जे आहे ते हरभऱ्यामुळे हरभरा भिजलेला आहे। या ठिकाणी कॅमेरामॅनला विनंती करेल की या ठिकाणी कशा प्रकारे जे आहे ते हरभऱ्याचं बियाणं भिजल्यामुळे जे आहे ते कशा प्रकारे आपण बघतोय की कशा प्रकारे जे आहे ते हरभऱ्याला जे ते मोड फुटलेले आहेत, कारण की वादळी वार एवढ्या जोरात होतं काल की अनेक गावामध्ये घरावरली पत्रे उडाले, विद्युत पोल पडले, त्याचबरोबर केळी बागांचंही प्रचंड नुकसान झालं आणि त्यातच आता या महाबीजच्या गोडाऊनवर पत्र उडाले जे आहेत ते महाबीजच्या गोडाऊनचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आपल्याला पाहतोय आपण। कशा प्रकारे हे पत्रे जे आहेत ते सैरावर पडले आहेत आणि ह्याच्यात लागून जे आहेत ते वखार महामंडळाचं गोडाऊन आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वखार महामंडळाचा माल भिजलेला आहे। आता तो माल जो आहे तो भिजलेला माल उचलून दुसरीकडे टाकण्याचं काम सुरू आहे। एकंदरीतच पाहायला गेलं तर या गोडाऊनमध्ये आता नेमकं नुकसान किती झालं, किती माल भिजला आणि पुढं या मालाची किती माल भिजला, एकूण बियाणं कोणतं होतं, कोणत्या क्वालिटीचं बियाणं होतं, ह्याची अद्यापही माहिती आपल्याला नाही, मात्र पंचनामा केल्यानंतर या सर्व गोष्टीची माहिती मिळणार आहे। एकंदरीतच आपण पाहायला गेलं तर मात्र आत्ताच्या घडीला जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। कॅमेरामॅन सायनाथ शिंदेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।